शनिवार दिनांक 9 मे रोजी नेरले येथील माझे पुतणे अवधूत धनाजी पाटील आणि विराज सुरेश पाटील हे दोघ जण बहे पुलानजीक कृष्णा नदीच्या वरती जे आम्ही लिफ्ट इरिगेशन केलंय त्या लिफ्ट इरिगेशनची इलेक्ट्रिक मोटर खराब झाली होती। ती दुरुस्त करण्यासाठी बहेगावच्या MSCBचे वायरमन यांच्याशी संपर्क करून त्यांच्या वेळेत बहे पुलाजवळ ते गेले होते आणि वायरमन येत आहेत म्हणून तिथं शेताजवळ थांबलेले असताना सिव्हिल ड्रेस वरती आलेल्या इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी गाडीतूनच आले होते, सिव्हिल ड्रेसवर होते आणि त्यांनी नाव गाव न विचारता त्यांच्याजवळ आले तर त्यांना प्रचंड बेदम मारहाण केली। ते वाचवा वाचवा म्हणून रस्त्याच्या बाजूलाच सगळ्यांना विनवणी करायला लागले। गाडीत घालून न्यायला लागल्यावर एक जण यायला तयार नव्हता। कुठं न्यायला लागलाय आम्हाला, तुम्ही कोण आहे? तर ते सांगायला तयार नव्हते, आय कार्ड दाखवत नव्हते, ते ड्रेसवर नव्हते आणि गाडी ही पोलीसची नव्हती। मुलं प्रचंड भिली होती। एका लहान मुलाला दोघांनी 2-3 फाईट लावून त्याला गाडीवर पाडलं त्यांच्या आणि आत गाडीत बसायला सांगितलं। जो मोठा मुलगा आहे त्याला पुन्हा 2 जण मारायला लागलेत। तो न झालाय म्हणल्यावर त्याला सिमेंटच्या रस्त्यावर त्यांनी वडत आणला, फरफटत आणला। त्याच्या पायाची साले कातडी निघाली तरी थांबले नाहीत। त्याचं शर्ट बनियन काढले, त्याची पॅन्ट काढली, त्याला पळायला लावलं आणि कुठं जाणार आहेस म्हणून विचारलं। त्याला पळायलाही न झालंय, उन्हानं सिमेंटच्या रस्त्यावर चालून पायाची कातडी गेल्यावर तो बेशुद्ध पडला। अक्षरशः कायदा सुव्यवस्थेचं पालन करत आतमध्ये जाऊन आम्ही निवेदन दिलंय। 2 दिवसामध्ये या निवेदनाला, या मोर्चाला दाद देऊन संविधानाला जागून हे पोलीस ठाणे या लोकांच्या वरती गुन्हा दाखल करेल अशी अपेक्षा आहे। पण जर नाही गुन्हा दाखल केला तर या पुढचं पाऊल आम्ही उचलल्याशिवाय थांबणार नाही। यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आमची माघार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।